इतः आरम्भः। अस्तु, नमस्कारः। नमो नमः। आरम्भं कुर्मः। अहम् आदौ ध्येयमन्त्रं गायामि। पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन्, संस्कृतस्य कृते यजन्, आत्मानमाहुतं मन्ये, वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। नमस्कारः, नमो नमः। ध्वनिः श्रूयते वा? मम ध्वनिः आगच्छति किल? आमाम्, आगच्छति ध्वनिः। आगच्छति, अस्तु। वयं पठितवन्तः कथम्? अस्तु, तर्हि एकवारं किञ्चित् कथं किमर्थं न? एकवारं कथं पश्यामः। अस्तु, अहं कानिचन प्रश्नान् पृच्छामि, उत्तरं ददातु, अनन्तरं सर्वे पृच्छन्तु प्रश्नान्। अस्तु, अरुण महोदय कथमस्ति? सम्यक् अस्ति। सम्यक्, अस्तु। अद्य भोजनं कथम् आसीत्? उत्तमम् अस्ति। उत्तमम् आसीत्, अस्तु। अद्य स्वास्थ्यं कथमस्ति? स्वास्थ्यम् अपि उत्तमम् अस्ति। उत्तममस्ति। सुरेश महोदय, अद्य भवान् भवतः अभ्यासं कथं जातम्? सम्यक् सम्यक् जातम्। अस्तु, दीपक महोदय, भवान् कथं कार्यं करोति? उत्तमं कार्यं करोति। वैजयन्ती भगिनी, भवती कथं पाकनिर्माणं करोति? नैः करोति, शीघ्रं करोति? अहं शीघ्रं पाकं करोमि। शीघ्रम् उत्तमं पाकं करोति। अस्तु, मनीषा भगिनी, मनीषा भगिनी, भवत्याः निद्रा कथम् अभवत्? निद्रा जाता वा न? कथं जाता? अस्तु, सम्यक् न वा? अस्तु, हा, इतोपि सुविधा भगिनी? महोदय, भवत्याः लेखनाभ्यासं कथं प्रचलति? उत्तमं प्रचलति। अस्तु, एतादृशान् प्रश्नान् सर्वे मामपि पृच्छन्तु। एकमेकं प्रश्नं कुर्वन्तु, अनन्तरम् अग्रे कथं गच्छामः। कृते बहुवचनम् अस्ति वा? कथं साक्षात् प्रश्नः अस्ति खलु, कथं सन्ति वक्तुं शक्नुमः। अस्तु। पृच्छतु माम्। पृच्छतु। Ved Bhrata has left the meeting. आगमिष्यति, आगमिष्यति। भवत्याः पुस्तकं कथम् अस्ति? मम पुस्तकं बहु विस्तृतमस्ति। भवत्याः चलचित्रं कथं गच्छति? चलचित्रं कथं गच्छति? किं वक्तुम् इच्छति? चलचित्रं नाम पिक्चर्। कथं कथमस्ति?
अस्ति मम गृहे दूरदर्शनं पिधानमस्ति मम पुत्र दशम्याम् अस्ति यतोहि तर्हि चलच्चित्रं न पश्यामि अस्तु अग्रे पृच्छतु एकमेकं सर्वे प्रश्नान् करोतु कथम् एतस्य उपयोगं कृत्वा प्रश्नान् पृच्छतु जलं कथमस्ति उष्णमस्ति शीतलमस्ति कथं पुस्तकम् प्रश्नान् पृच्छतु उत्तमम् अस्ति अद्य वातावरणं किञ्चित् उष्णमस्ति आम् संस्कृतपुस्तकम् उत्तममस्ति वातावरणम् उष्णमस्ति भवत्याः कथमस्ति? भवती कथमस्ति अहम् भवती अद्य अहं सम्यक् अस्मि ह्यः किञ्चित् अस्वास्थ्यम् आसीत् किन्तु अद्य स्वास्थ्यं समीचीनमस्ति धन्यवादः. इतोपि अवगतं वा हा बिंदू सगळ्यांना कळला आहे कथम म्हणजे कसा किंवा कसं ठीक आहे या अर्थी आपण हा प्रश्न विचारतो आणि कथम ला अनुसरून इथे 10.1 हा जो स्वाध्याय होता तो आपण काल पूर्ण केलाय त्यानंतर दुसरा पण स्वाध्याय पूर्ण केला आहे सगळ्यांनी तो लिहिला आहे का की कुणाचं काही राहिलं आहे मला सांगा मग जर झालं असेल तर मग आपण पुढे जाऊया झालंय सगळ्यांचं बघा आता आज आपल्याला नवीन बिंदू शिकायचा आहे आणि तो म्हणजे किमर्थम काय आहे आपला बिंदू किमर्थम आता किमर्थम याचा अर्थ काय किमर्थम किमर्थम विद्यालयम गच्छति काय अर्थ असेल बरं किमर्थम म्हणजे अर्थम कशासाठी कशासाठी हा अभ्यास वर्ग सर्वे अभ्यास वर्गम किमर्थम कुर्वन्ति अभ्यासवर्गे सर्वे पाठं पठति अभ्यासार्थम अभ्यासवर्गम कुर्वन्ति न वा अस्तु सपठनार्थम विद्यालयं गच्छति त्यांनी उदाहरण दिलेलं आहे खाली पण उदाहरण आहे यथा बघा अत्र शब्दद्वयं लिखितम् अस्ति तत् उपयुज्य प्रश्नम् उत्तरं च लिखतु यथा योगासनम् आरोग्यार्थं सः किमर्थं योगासनं करोति सः आरोग्यार्थं योगासनं करोति बरोबर आहे दोन शब्द दिले आपल्याला थोडासा अभ्यास होईल जसं पहिल्या याच्यात बघितलंय पहिल्या स्वाध्यायामध्ये दिलाय ग्रंथालयम आणि पठनार्थम मग काय बरं आपण इथे प्रश्न करू शकतो सह किमर्थम ग्रंथालयं गच्छति ग्रंथालयम गच्छति उत्तर काय मिळेल सह पठनार्थं पठनार्थम ग्रंथालयम गच्छति उत्तमम् अस्तु अग्रे पश्यामः चिकित्सालयम आणि औषधार्थम आता कोण सांगेल सा किमर्थं चिकित्सालयं गच्छति सुंदरम उत्तर काय मिळेल सा औषधार्थं चिकित्सालयं गच्छति अग्रे विदेशम आणि प्रवासार्थम काय बरोबर आहे म्हणजे? सः किमर्थं विदेश गच्छति गतवान सा किमर्थम विदेशम गतवान तो का बरं परदेशात गेला प्रवासार्थम पठण नाही इथे जे दिलेलं आहे आपल्याला त्याचा उपयोग करून प्रश्न आणि उत्तर तयार करायचं मग प्रवासार्थम अनेकांना पर्यटन करायला फिरायला आवडतं की नाही प्रवास करायला भ्रमण करायला त्याकरता तो विदेशामध्ये गेला विदेशामध्ये ऍक्च्युअली त्याला वास्तव्य करायचं नव्हतं तो जस्ट फिरायला गेला असतो सः प्रवासार्थं विदेशं गतवान ठीक आहे आपण पुढे काय बघू आणि मग असतो इथे भूतकालवाचक रूप दिलेली आहे पण ठीक आहे त्यापूर्वी आपल्याला काय घ्यायचं आहे अच्छा हा बिंदू याला यायला भरपूर वेळ आहे आज एवढ्या बिंदूतच आपल्याला बघा काय काय करायचंय किमर्थम आता किमर्थम मला तुम्ही प्रश्न विचारा किमर्थम जसं पहिले मी विचारते मग तुम्ही विचारा महोदय भवान किमर्थम प्रातः पंचवादने उत्तिष्ठति
तुम्ही का बरं पहाटे 5 वाजता उठता? देह स्वास्थ्यार्थम पंचवादने प्रातः उत्तिष्ठति. अहम आता विद्यार्थी असेल तर म्हणेल की अहम अभ्यासार्थम पंचवादने उत्तिष्ठामि. ज्येष्ठ असेल तर म्हणेल अहम आरोग्यार्थम पंचवादने उत्तिष्ठामि. अहम भ्रमणार्थम पंचवादने उत्तिष्ठामि. अहम योगासनार्थम पंचवादने उत्तिष्ठामि. अहम प्राणायाम कर्तुम पंचवादने उत्तिष्ठामि. अनेक प्रकारे उत्तर तुम्हाला देता येईल. बरोबर आहे? एखादी काय म्हणते कार्यरत महिला असेल तर ती म्हणेल की मला बाहेरगावी जॉबला जावं लागतं. मग ती काय म्हणेल, अहम कार्यम कर्तुम पंचवादने उत्तिष्ठामि. अहम पाकम कर्तुम पंचवादने उत्तिष्ठामि. अहम ईश्वरम स्मर्तुम अथवा ईश्वरस्य पूजाम कर्तुम पंचवादने उत्तिष्ठामि. अनेक प्रकारे तुम्हाला उत्तर देता येईल. पण प्रश्न काय विचारला आहे? किमर्थम. या किमर्थमचा अर्थ जर कळला तर अनेक प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्याचं उत्तरही तुम्हाला मिळेल. आता मला तुम्ही किमर्थमनी प्रश्न विचारा, मग मी त्याचे उत्तर देते, म्हणजे तुमचं आणखी स्पष्टता होईल. कोण विचारेल? मला प्रश्न विचारताना महोदया म्हणू शकता, भवती म्हणू शकता, भगिनी म्हणू शकता. ठीक आहे, असं म्हणून तुम्ही प्रश्न विचारू शकता. विचारा. संध्या भगिनी किमर्थम गच्छति? अहम किमर्थम अहम अटनार्थम गच्छामि. भगिनी किमर्थं चिकित्सालयं गच्छामः? अस्वास्थ्यम आसीत् तर्हि स्वास्थ्य रक्षणार्थम चिकित्सालयं गच्छामि. स्वास्थ्य रक्षणार्थम. आणखी भगिनी किमर्थं पंचवादनम् उत्तिष्ठति? पंचवादने उत्तिष्ठति. अहम पाकं कर्तुं पंचवादने उत्तिष्ठामि. भवत्या दशवादने किमर्थं महाविद्यालये गच्छति? अहम पठनार्थं दशवादने महाविद्यालयं गच्छामि. भगिनी किमर्थं देवालयं गच्छति? अहम ईश्वरं स्मर्तुं वा ईश्वरस्य पूजार्थं देवालयं गच्छामि. किमर्थम अभ्यासवर्ग 5 दिना भवति? अभ्यासवर्गः 5 दिनं किमर्थं भवति? तथैव सूचना अस्ति 5 दिनं स्वीकरणीयम्, अतः अभ्यासवर्गं 5 दिनं भवति. सप्ताहे 5 दिनम्. अग्रे शीघ्रं वदतु. त्याला फक्त म्हणायचं तर कसं म्हणायचं? ओनली 5 days मध्ये कसं फक्त काय त्याला वर्ड येईल त्याला? किमर्थम केवल 5 दिनं. केवल 5 दिनं भवति. ठीक आहे. किमर्थं केवल 5 दिनं भवति? 7 दिनानि यावत् किमर्थं न भवति इति प्रष्टुम् इच्छति वा? दिनद्वयम् अवकाशं मम कृते अपि अपेक्षितं. नो चेत् आदिनम् अहं व्यस्ता एव भवामि. भवती किमर्थं भोजनं पाचयति? अन्य विकल्पः नास्ति, अतः अहमेव पाचयामि. डिलिव्हरी अस्ति. तत्तु मम ड्यूटी अस्ति. महिला इति कारणेन अहमेव पाचयामि. मम पतिमहोदय अपि पाचयति, चिन्ता नास्ति. मम गृहे अपि उत्तमपाचकः अस्ति. प्रश्न विचारायच्या निमित्ताने तुम्ही खूप काही विचारून घेऊ शकता. आपण सध्या काय शिकतोय माहितीये का तुम्हाला? सप्तककार. ठीक आहे. आणि हे सप्तककार एकदा तुमचे खूप पक्के झाले ना, तर कुठल्याही प्रकारचा प्रश्न समोर आला तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. कारण सप्तककारांच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारल्या बहुतेक जात नाही.
म्हणजे कथम म्हणजे किमर्थम कदा सांगणार आहे मी. आपण कुत्र शिकलो आहेत. आता हे शेवटचं होतं किमर्थम. आणि अच्छा. मी आता तुम्हाला सप्त ककार 7ही ककार इथे लिहून आणि त्याचा सराव दाखवणार आहे कसा करायचा. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारा. हम्म, कुत्र कति कति हे लिहिलंय तुम्हाला दिसतंय का? हो बघा किम आपण सप्तककार शिकलो. आजचा आपला शेवटचा होता किमर्थम. आता माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचंय. आवाज झाला तरी चालेल, कोलाहल झाला तरी चालेल, पण प्रत्येकाने म्हणायचंय. म्हणा. किम कुत्र कति कदा किम कति कदा कति कति कदा कदा किम कुत्र कति कदा किम कुत्र कति कदा कति कदा कुतः कथम किमर्थम कुतः कुतः कथं किमर्थम किम कुत्र कति कदा कुतः कथम किमर्थम असे 7 ककार आहेत. याला काय म्हणायचं? हे सगळे काय आहे हे? सप्त सप्त हा. सप्त कथा कथा कारः. सप्तकारः ककार. तुम्ही म्हणा किम कुत्र कति कदा. मी चार्ट दाखवते तुम्हाला. एकच मिनिट. किं कुत्रं कति कदा किं कुत्रं कति कदा किं कुत्रं कति कदा किं कुत्र कतिं किं कुत्र कति कदा कृत कुतः कथम कथं किमर्थम. किमर्थं कुतः कथं किमर्थं कुतः कथं किमर्थं कथं किमर्थं कुतः कथं किमर्थं कुतः आहे ते किं कुत्र कति कदा कुतः कथं किमर्थं किं कुत्र कति कदा किं कुत्र कति कदा कुतः कुतः कथं कथं किमर्थं किमर्थं कुतः कथं किं कुत्र किमर्थं कति कदा कुतः कथं किमर्थं किं कुत्र कति कदा कुतः किमर्थं कथं सगळ्यांना किमर्थं पाठ करायचं आहे. हो. कदा कुतः कथम किमर्थम. किं कुत्र कति कदा कुतः कथं किमर्थं किं कुत्र कति कदा कुतः कथं किमर्थं किं कुत्र कति कदा कुतः कथं किमर्थं किं कुत्र कदा उत्तम. कथं किमर्थं चष्मा दिसलाच नाही मला. मी कुठे ठेवला काय माहिती. मला हे तर मिळालं, चार्ट तर मिळाला. चष्मा नाही मिळाला. उपनेत्रम न दृश्यते. उपनेत्रं न न दृश्यते. दृश्यते न जानामि कुत्र गता. काल मी डोळ्यांच्याच दवाखान्यात गेले होते ना. कुठेतरी ठेवला आहे तो. उपनेत्रम कुत्र अस्ति. उपनेत्रम न दृश्यते. न दृश्यते. उपनेत्रं न दृश्यते. मस्तके अस्ति अस्ति. स्यूते अस्ति पुस्तकम् अस्ति अच्छा. आता बघा आज काय अभ्यास करायचा आपल्याला. मी हे मुद्दाम लिहिलंय. किम कुत्र कति कदा कुतः कथम किमर्थम. हे काय आहेत? हे सप्त ककार आहेत. बरोबर आहे. सप्त ककार. मी जरी नंबर टाकले नाही तरी ते सप्त ककार आहेत. आता यापैकी 7 सप्त ककार पैकी तुम्ही कुठलाही एक शब्द घेऊन मला प्रश्न विचारायचा. किमली विचारा, कुत्रनी विचारा, कधी कति कदा कुतः आणि किमर्थम. मी एकदा परत सगळ्या प्रश्नांचा अर्थ समजून सांगते. किम जसं मला म्हणायचंय की कैसा? महोदय भवान किम करोती. किम याचा अर्थ काय? क्या कर रहे हो. हर्षल भगिनी कुत्र निवसती याचा अर्थ काय? कहाँ पर
कुत्र कति। मतलब कहाँ कहाँ, हाँ कति मतलब कुठे? कितने, कितने कति म्हणजे कितने, हाँ नंबर. भवान भवान कति वाक्यानि लिखितवान। कति म्हणजे कितने कितने भवान कितने श्रेष्ठ श्रेष्ठ वाक्याने लिखितवान. हाँ वैजयंती भगिनी कदा अभ्यासं करोति। कदा अभ्यासं करोति. प्रातः 5 वादने अभ्यास करोति. म्हणजेच किम अहम नी प्रश्न विचारला. किम म्हणजे काय. कुत्र हा स्थानाशी रिलेटेड आहे, स्थानाशी निगडित. काय कति काय संख्येशी निगडित आहे. कदा वेळेशी निगडित आहे. कुतः परत स्थान, कुठून कुठपर्यंत. भवती कुतः आपण कुठले आहात या अर्थी. कथम म्हणजे कसे भवती. हा और किमर्थम आत्ताच शिकवलं किमर्थम. कशासाठी इसलिए हा. किस लिए? त्यामुळे आता तुम्ही या सप्त ककारांवरून मला प्रश्न विचार. विचारा पटापट. कोण विचारायचं. सप्ताहे प्रत्येकाने विचारायचं. कति दिनानि सन्ति. हा सप्ताहे सप्ताहे सप्तदिनानि सन्ति. सप्ताहे सप्तदिनानि सन्ति. अग्रे. अश्वः कथं धावति. श्वः तीव्रं धावति. Okay. दिसतंय. गणेशः कदा पठति. हो, गणेशः दिसतंय. दिसतंय. हो हो मॅम. सरळ दिसतंय की उलट दिसतंय. सरळ दिसतंय. गणेशः कदा पठति. गणेशः सप्तवादने पठति. गणेशः कुठं गच्छति. कुतः गच्छति. कुतः गच्छति. गणेशः अमरावती कुतः. उद्यानं कुत्र गणेशः नागपुरं गच्छति. पुस्तकं कुत्र अस्ति. किमर्थं अगं कुत्र म्हणजे काय. कुत्र म्हणजे कुठे. कुठे Where? आणि कुतः म्हणजे कुठून. चुकन नाही कुठून. चुका म्हणजे कुत्रा असतो ना. चुका. सा किं खादति. विद्यालयं कुत्र अस्ति आणि कदा. बालकः किमर्थं रोदति. बालकः चॉकलेहार्थं रोदति. भ्रमणार्थं रोदति. भवत्याः कुत्र अस्ति. भवत्याः कुत्र अस्ति. भवती कुत्र अस्ति. अहं गृहे अस्मि. भवती कुत्र निवसति. अहम् अमरावती नगरे निवसामि. भवती विचार. भवती अद्य किती पाठार्थी अस्ति. अद्य कति पाठार्थी अस्ति. किम अद्य कति पाठार्थी अस्ति. म्हणजे विद्यार्थी. पाठ अद्य कति छात्राः सन्ति वा. अद्य कति. हा तर्हि अद्य 12. ओके. भवती संस्कृत भारती कार्यालयं कुत्र अस्ति आणि कदा कार्यालय गच्छति. केव्हा चालतं, केव्हा सुरू होतं. ऍट व्हॉट टाइम असं विचारायचं. कदा खुलति. कार्यालयं तु संस्कृत भारत्याः कार्यालयं तु सर्वत्र अस्ति. अमरावती नगरे अस्ति, नागपुरे अस्ति. तत्तु सोमवासरतः शुक्रवासरपर्यन्तं चलति.
प्रचलति चलती म्हणायचं का? चलती. अच्छा. हा अस्ति आनन्दः किमर्थं व्यायामं करोति? आनन्दः स्वास्थ्य रक्षणार्थं व्यायामं करोति. संपणेला काय अर्थ आहे या शब्दात? संपणे समाप्त. समाप्तम्. अद्य कक्षा अभ्यास वर्ग कदा 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 संपते? समाप्तं? भवति. हा अद्य कक्षा 9 समाप्तं भवति. कस्य समयः अस्ति खलु. मैम वैसे ये जो हम लोग अभी पढ़ रहे हैं इसकी एग्जाम्स कब होने वाली है? कुत्र क्या पूछेंगे, कैसे पूछेंगे उसको संस्कृत में? क्या क्या? जैसे अभी हम जो अभ्यास वर्ग प्रवेश की हमारी फर्स्ट लेवल एग्जाम रहेगी, तो वो कब रहने वाली है, उसको संस्कृत में कैसे पूछेंगे? कदा. आपने हाँ कब रहेगी मतलब कदा. कदा. प्रवेश परीक्षा कदा भविष्यति. कदा. भविष्यति. भविष्यति. कब होगी भविष्य. इन फ्यूचर टेंस. ओके. अभी आपको वो भी आएगा. अभी फिलहाल नहीं आया है, आपको आएगा. आपने प्रेजेंट टेंस में पूछना प्रवेश परीक्षा कदा भवति. कदा भवति. कदा कदा अस्ति पूछेंगे या कदा भवति? हाँ कदा अस्ति भी चलता, कदा भवति भी चलता, कदा वर्तते भी चलता. ठीक है. संस्कृत एक ऐसी भाषा है कि जिसमें एक शब्द के लिए अनेकों प्रतिशब्द है, अनेकों. बाकी और भाषाओं में इतना विकल्प नहीं मिलता जितना संस्कृत में है. मतलब ऐसे कितने शब्द हैं जो हम भी उनसे परिचित नहीं है या हमें भी पता नहीं है. अब जितना हम सुन रहे हैं या जितना अभ्यास में आ रहे हैं बस उतने ही शब्द हमें पता है. बट ऐसे अनेकों शब्द है एक शब्द के लिए. ठीक है. हमारे शब्दकोश करके एक शब्दकोश है संस्कृत का, जिसमें एक शब्द के लिए कितने तो भी शब्द की लाइन दी है, कितने प्रतिशब्द है. ठीक है. स्टेट बोर्ड 10th स्टैंडर्ड में 9th स्टैंडर्ड में भी शब्द को अमरकोश है उनके पाठ्यक्रम में. कुछ दिए हैं, बहुत नहीं, जो बहुत हमेशा मैम और इसका आंसर क्या है, मतलब कब रहने वाली आने एग्जाम? वाले शब्द असतो. अवगतम वा समजलंय हे सगळं. आपण जे आतापर्यंत नहीं पता, मुझे नहीं पता. शायद तो वो पढ़ाई होने के बाद होती है क्या पता, पूछना पड़ेगा. प्रवेश वर्गाची जी एक्झाम आहे ते फेब्रुवारी महिन्यात होत असते. जर आपलं प्रिपरेशन तिथपर्यंत नाही झालं तर ते पुन्हा आपण ऑगस्ट मध्ये देऊ शकतो परीक्षा प्रवेश वर्गाची. हो, मी हेच ऐकलं होतं की फरवरी मध्ये होते, पण तेच की आपल्या सिलेबस तर आता खूप मागे आहे आणि आम्हाला काहीच येत नाही जास्त. ज्यांना लवकर परीक्षा द्यायची आहे किंवा ज्यांना ऑलरेडी सगळं येतं ते फेब्रुवारी मध्ये देऊ शकतात किंवा कोर्स संपल्यावर ऑगस्ट मध्ये पण देऊ शकतात, असं काही नाही. ओके ओके, थँक्यू. अस्तु, धन्यवादः. संस्कृतवर्गे धन्यवादः वदतु. तर हा पुढे आता सक्तककार मध्ये कुठल्या प्रश्नार्थक शब्दाबद्दल जर काही प्रश्न असेल तर विचारा. किम बद्दल, कुत्र, कति, कदा, कुतः, कथम, किमर्थम. काहीही समजलं नसेल किंवा कसा प्रश्न विचारायचा किंवा केव्हा कुठला विचारायचा याबद्दल काय क्वेश्चन कुणाला काही अडचण ककार आणला का? जसं कौन है, मतलब हा कोण आहे. मध्ये याच्यात सप्तककार तर झाले, पण याच्यातलं कोण, हा कोण आहे असं विचार असेल तर मग तो वर्ड नाही आला अजून कोण ककार मध्ये. म्हणजे हा कोण आहे असं क्वेश्चन विचारायचं असेल. हा Who is कहा this one? हा कहा. अच्छा कहा आहे. आता कसं आहे, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग मध्ये वेगवेगळा होतो. अच्छा. बरोबर आहे. प्रत्येक लिंगामध्ये म्हणजे असा शब्द यांनी घेतलाय जो सगळीकडे जास्तीत जास्त वापरला जातो. जसं आता किम नपुंसकलिंगामध्ये वापरला जातो बरे जास्तीत जास्त वेळेला. पण पुल्लिंग स्पेशल पुल्लिंगासाठी म्हणजे अगदी फक्त पुल्लिंग करताच जर प्रश्न विचारायचा तर आपण तो कहनी विचारू.
की सह कः अस्ति, तो कोण आहे बरं? सह युवकः अस्ति. सह तू गायकः अस्ति. पण मला विचारायचं सा का असते, सा लता मंगेशकर असते. याप्रमाणे तर मग तिथे जिथे स्पेसिफिक आहे किंवा बस तेवढंच विचारायचं, त्यावेळेला मात्र तिथे तेवढा बदल होतो आणि तो बदल आपण रोजच शिकतोय, त्यामुळे तो तुम्हाला तसाच लक्षात राहून जाईल. पण मात्र पण मात्र हे जे सप्तककार आहे हे तुम्हाला अगदी स्मरणात ठेवायचे, कारण हे सप्तककार आले तरच आपल्याला पुढे प्रश्न आणि उत्तरांमध्ये प्रश्न येणार. ठीक आहे, कळलंय सगळ्यांना? जायचं पुढे. एक विचारू का? एक विचारू. विचारा ना, विचार. आत्मा हा शब्द स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे? आत्मा की आत्मन आहे, काय म्हणजे कोणता आहे तो? मला वाटतं आत्मा नाही आहे तो शब्द, तो आत्मन आत्मन शब्द आहे. आत्मन आहे का? आत्मन आहे. आत्मन नकारांत व्यंजनांत शब्द आहे तो. आपण म्हणतो ना, आत्मन. माझा आत्मा, परमात्मा, आत्मा जो आहे तो. अच्छा, आत्मा परमात्मा का? तो पुल्लिंगी शब्द, पण मला वाटतं तो आत्मनच शब्द आहे. आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा म्हणतो ना, मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम पूजाम करत, असं म्हणतो ना आपण. तर आत्मना म्हणजे काय? म्हणजे मी स्वतः काय काय अर्थ त्याचा, आणि त्याचे लिंग कोणतं आहे, कसा चालतो तो? माझ्या मते तो आत्मन शब्द आहे, नकारांत व्यंजनांत शब्द आहे. अच्छा. आत्मन. तो असे आहेत की जे फार वापरण्यात मम येत नाही, आत्मना हा त्यामुळे म्हणतो मग म्हणजे लगेच पुल्लिंग तो आहे. सांगता येत मम नाही, पण आत्मना. माझ्या मते तो नकारांत म्हणजे व्यंजनांत शब्द आहे. हा, पुल्लिंग, पण तो आपण म्हणतो व्यंजनांत आहे, ना, आत्मन माझा असा आहे का? असावा. मी तरी पण तुम्हाला आपण असं सांगू म्हणतो शकते, एक ना, मिनिट. मम माझ्याकडे आत्ताच. आत्मना म्हणतो ना, हो ना, मम हो ना. आत्मना. तुमचा प्रश्न कळलाय, हा. पण जसं ऋकारांत, इकारांत, उकारांत, अकारांत जसं शब्द आहे ना, म्हणजे हे सगळे शब्द आहे स्वरांत, तसे काही शब्द व्यंजनांत पण असतात. ठीक आहे, स्वरांत आणि व्यंजनांत अशा दोन प्रकारचे शब्द आहेत प्रातिपदिक. भगिनी एकं त्यामध्ये तो निमिषम् पुनश्च अर्थात वर्ग लेफ्ट प्रॉब्लम पुनश्च निर्माणं भवति। अहं वर्ग समाप्तं करोमि मम कृते, यदा भवती वर्गं समाप्तं भविष्यति तस्मिन् पूर्वे रेकॉर्डिंग ऑफ करोतु कृपया। करिष्यामि. आम्। ते कळलंय महोदय? आता बघा, काही भूतकाल रूपाने दिलेले आहेत. आता भूतकाल म्हणजे काय बरं? नावातच कळतंय. भूतकाल रूपाने म्हणजे काय? भूतकालवाचक शब्द, बरोबर आहे. जसं आपण सुरुवातीला आपण काय काय शिकलो? पठती, पतती, वदती, पिबती, लिखती, नयती, हे सगळे वर्तमान काल रूप आहेत, म्हणजे ही वर्तमान काल क्रियापद आहेत. मात्र इथे आपल्याला पुल्लिंग एकवचन बहुवचन, स्त्रीलिंग एकवचन बहुवचन, पण भूतकालवाचक जसं पठती, त्याला काय होईल? पठितवान. आणि त्याचं बहुवचन काय होईल? पठितवन्तः. आणि पठती स्त्रीलिंग मध्ये पठितवती आणि बहुवचन पठितवत्यः, बरोबर. म्हणजे मला जर म्हणायचंय की रामः पठती, मग याचं भूतकाल रूप काय होईल? रामः पठितवान. रामः पठती, रामः पठितवान. सीता पठती, सीता पठितवती, बरोबर. पण मात्र मला जर जसं पठती पठंती बहुवचन होतं, तसं पठितवान, पठितवन्तः, पठितवती, पठितवत्यः असं होणार. तर आपण एक एक कॉलम घेऊ, म्हणजे तुम्हाला पक्का होईल. आता सुरुवातीला मी म्हणणार पठती, तुम्ही म्हणायचंय पठितवान, बरोबर. पण आता पठती कोण? मुलगा, म्हणून मी समोर बालक लावणार आहे. बालकः पठती म्हणजे मुलगा वाचतोय. बालकः पठितवान क्रिया झालेली आहे, बरोबर आहे. मग आता बघा, बालकः पठती, तुम्ही काय म्हणाल? बालकः पतती, बालकः पतितवान्, बालकः वदती, बालकः वदति, काही उक्तवान. वदतीचं भूतकालवाचक रूप येणार आहे उक्तवान. लिहून दाखवू का? उक्त लिहिलेलंच आहे, वान लावायचंय.
फक्त वानच लिहायचं तिथे. हा, वानच वान लिहायचं. लावायचं, वान लावायचंय, न हलन. याला वदित वाण केलं तर चूक होईल का मग? हॅलो, हा, याला जर वदित वाण केलं तर चूक होईल का मग? वदितवान चूक होईल. वदितवानच्या ऐवजी जसं वाण. सह वदती, सह वदित उक्तवानच्या ऐवजी तुम्ही उदितवान लावू शकता. अच्छा अच्छा, उदित वान. म्हणजे हे काही स्पेशल आहे का काही वर्ड्स काही? कारण सगळे बरोबर. असे काही काही असे शब्द असतात की त्यांना प्रॉपर तोच शब्द तिथे अपेक्षित आहे. तिथे आपण आपल्या मनाने नाही. असे अनेक भेटतील तुम्हाला खाली परत. ठीक आहे. हा, कारण जसं सगळे शब्द असे ते नवीन शब्द येतो पास्ट टेन्स मध्ये. म्हणूनच ते वारंवार वाचायचे, वारंवार नजरेखालून घातले की तुम्हाला पाठ होऊन जाईल. ठीक आहे. हो. बरं, आता बालकः लिखत नाही, बालकः पिबती. बालका पिबवान. पीतवान. पीतवान, पीतवान. पिबती, पीतवान. बालकः लिखति, लिखितवान. बालकः. बालकः लिखित. लिखितवान. बालकः नयति, बालकः नीतवान. नीतवान. बालकः पश्यति, बालका दृष्टवान. 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 हा. बालकः पृच्छति, विचारतो. बालका बालका पृष्ठवान. पृष्ठवान, पृष्ठवान. दृष्टवान. बालकः त्यजति, त्यजति म्हणजे सोडणे. आता हा वेगळा झालाय. त्यजति, त्यजतीचं काय होणार आहे? त्यक्तवान. त्यजति, त्यक्तवान. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तिथल्या तिथे तो लिहा. हो, लिहितोय. म्हणजे कमीत कमी जो शब्द तुम्हाला अनोखा वाटतोय, नवीन वाटतोय, तो तरी लिहा. म्हणजे तुमचा अभ्यास होईल. ठीक आहे. त्यजति, त्यक्तवान. बालकः खादति, काय येणार? बालका खादितवान. 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 बालकः जानाति, बालकः ज्ञातवान. जानाति म्हणजे त्याला माहिती आहे. ज्ञातवान म्हणजे त्याला माहिती होतं. बालकः करोति, कार्यं करोति. कार्यं कार्यं कृतवान, कार्य केलं पण. बालकः शृणोति, बालकः श्रुतवान्. कृतवान. बालकः ददाति, बालकः दत्तवान. बालकः उत्तिष्ठति, बालकः उत्थितवान. बालकः उपविशति, बसतो. उपविष्टवान. बालकः स्थापयति, बालकः स्थापितवान. बालकः गृह्णाति, गृह्णाति म्हणजे पकडणे. बालकः गृहीतवान्. बालकः रोदिति, बालकः रुदितवान्. रुदितवान. बालकः शक्नोति, कार्य कर्तुं शक्नोति. बालकः कार्यं कर्तुं शक्तवान्. शक्तवान. भवति, भवति, अभवत्. अभवत्. आपण हा खूप वापरतो ना, भवति, अभवत्. आणि प्लुरल असेल तर अभवन. ठीक आहे. मात्र इथे पुल्लिंग मध्ये पण अभवत, स्त्रीलिंग मध्ये पण अभवत. पुल्लिंग मध्ये पण अभवन आणि स्त्रीलिंग मध्ये पण अभवन. ठीक आहे. प्लुरल मध्ये लक्षात ठेवायचं. काही काही जे वेगळे आहेत त्यांना पक्क पक्क पाठ करायचं. जसं लिखती मुलासाठी लिखितवान आणि मुलीसाठी लिखितवती. पण भवती मध्ये अभवतच होतं मुलासाठी पण आणि मुलीसाठी पण अभवतच होतं. ठीक आहे. आता काय करायचं? आता आपल्याला स्त्रीलिंगसाठी जसं बालिका पठती, तर काय येणार आहे? बालिका पठितवती. बालिका पतती, बालिका पतितवती. बालिका पतितवती. बालिका वदती. सगळ्यांनी म्हणायचं, गोंधळ झाला तरी चालेल. बालिका वदती, बालिका उक्तवती, बालिका उक्तवती. बालिका पिबती, बालिका पीतवती. पीतवती. हा, पीतवती. बालिका लिखती, बालिका लिखितवती. लिखितवती. आता इथे वती लावायचंय. बालिका नयती,
बालिका बालिका नीतवती. नीतवती नीतवती हा. नीतवती हा. बालिका पश्यति. बालिका बालिका दृष्टवती. दृष्टवती बालिका पृच्छति. बालिका बालिका पृष्ठवती. बालिका त्यजति. बालिका बालिका त्यक्तवती. त्यक्तवती बालिका खादति. बालिका बालिका खादितवती खादितवती. बालिका जानाति. बालिका बालिका ज्ञातवती ज्ञातवती. ज्ञातवती बालिका करोति. बालिका बालिका कृतवती कृतवती. कृतवती बालिका शृणोति. बालिका श्रुतवती. श्रुतवती श्रुतवती बालिका अ, ददाति. बालिका दत्तवती. दत्तवती बालिका दत्तवती बालिका उत्तिष्ठति. बालिका उत्थितवती उत्थितवती. स्थितवती. उत्थितवती. बालिका उपविशति. हो. बालिका बालिका उपविष्टवती उपविष्टवती. उपविष्टवती. बालिका उपविष्टवती स्थापयति. बालिका बालिका स्थापितवती स्थापयितवती. बालिका गृह्णाति. बालिका बालिका गृहीतवती गृहीतवती. बालिका रोदिति. बालिका बालिका रुदितवती. रुदितवती बालिका कर्तुं शक्नोति. बालिका बालिका कर्तुं शक्नोति. शक्तवती. आणि भवतीचं अभवत अभवन अभवत अभवन. ठीक आहे. आता आपण हे फक्त एक वचनी रूप पाहिलं. आता आपण काय बघणार आहे बघा. आता दोन्ही सोबत पाहणार आहे. जसं पठितवान पठितवन्तः. पतितवान पतितवन्तः. ठीक आहे. म्हणायचं हो. सगळे हजर नाही आहेत का? आहे आहे फक्त क्लास आहेत ना सगळे आहेत. नाही आहेत ना, कारण सगळे शांत आहे. सगळ्यांनी क्लास जॉईन करून दुसरं कुठल्या कामात तर बिझी नाहीये. वर्गामध्ये हालचाल दिसत नाही ना, म्हणून. कारण हा जो अभ्यास आपण घेतोय हा खूप महत्वपूर्ण आहे आणि हा तुम्हाला ऐकावंच लागेल. तुम्ही जितका स्पष्ट शुद्ध आणि व्यवस्थित ऐकाल आणि स्वतः प्रिनाऊन्स कराल, स्वतः त्याचं उच्चारण कराल, तेवढा तो तुमचा पक्का होणार आहे. कारण तुम्ही घरी जेव्हा एकट्यात उच्चारण करता किंवा म्हणता तेव्हा मला माहित नसेल तो कितपत बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही आता जर तो मोठ्याने म्हटला तर काही चूक जर झाली तर आम्ही सांगू शकतो. बरोबर आहे. आता आपण काय करायचंय, आता आपण अगदी घाईने घेऊ. जसं मी म्हणेल पठितवान, तुम्ही म्हणायचंय मी फक्त पठती म्हणणार आहे. तुम्हाला म्हणायचंय पठितवान पठितवन्तः. ठीक आहे. दोन्ही म्हणायचंय, एकवचन आणि बहुवचन. चला उदाहरण करून बघू. पठती. पतितवन्तः पठती. पतितवान पतितवान पतितवन्तः. पतितवन्तः पठती. उक्तवान उक्तवती उक्तवन्तः बरोबर बरोबर. पिबती. पीतवान पीतवान पीतवन्तः खती. लिखितवान लिखितवान लिखितवन्तः. लिखितवन्तः नयति. नीतवान नीतवन्तः पश्यति. दृष्टवान दृष्टवन्तः हा शब्द दिसत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे झूम करू शकता. पृच्छति. पृष्टवान पृष्टवती पृष्टवन्तः त्यजति. त्यक्तवान त्यक्तवन्तः खादति. खादितवान खादितवन्तः जानाति. ज्ञातवान ज्ञातवन्तः ज्ञातवन्तः करोति. कृतवान कृतवन्तः. कृतवान कृतवन्तः शृणोति. श्रुतवान कृतवन्तः दाति. दत्तवान दत्तवन्तः तिष्ठति. स्थितवान दत्तवन्तः उपविशति. स्थापितवान. स्थापितवन्तः मी काय म्हणायचं तुम्हाला, उत्तिष्ठती म्हटलं ना.
उत्तिष्ठति नाही, उपविशतु स्थापयति. स्थापयति क्षम्यतां स्थापयति स्थापितवान् स्थापितवन्तः 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 गृह्णाति गृह्णाति गृहीतवान् गृहीतवान् गृहीतवन्तः गृहीतवन्तः गृहीतवान् रोदिति रुदितवान् रुदितवान् रुदितवन्तः शक्नोति शक्तवान् शक्तवान् शक्तवन्तः शक्तवान् भवति शक्तवन्तः भवति अभवत् अभवन् ठीक आहे. अस्तु. भवति आता अभवत् अभवन् स्त्रीलिंग घेऊ. मी म्हणणार पठती, तुम्हाला म्हणायचं पठितवती पठितवत्यः. आणि पक्क लक्षात ठेवा, जर एखादं वाक्य म्हणायचं, हर्षल भगिनीला म्हणायचंय की एक उदाहरणार्थ वाक्य सांगते की अहम पाकम, म्हणजे त्यांना म्हणायचं की माझा स्वयंपाक झाला, मी पाक केला. कसं म्हणतील त्या? मम पाकम अभवत, अथवा अहम पाकम कृतवती, है ना. कृतवती म्हणजे माझा मी स्वयंपाक केला आहे, करणार नाहीये किंवा करत नाहीये, केला आहे. कृतवती. तर याप्रमाणे आपल्याला याचा खूप उपयोग होणार वाक्य बनवताना, बरोबर आहे. मग आता बघा, मी म्हणणार पठती, तुम्हाला म्हणायचं पठितवती पठितवत्यः. जेव्हा खूप साऱ्या महिला आहे, जसं मी म्हटलंय की भगिनी कार्यम कृतवती, परंतु खूप साऱ्या महिला आहे आणि त्यांनी पण काम केलेलं आहे, मग मी काय म्हणणार? भगिन्यः कार्यम कृतवत्यः. कृतवत्यः याप्रमाणे. मग आता मी म्हणणार पठती, तुम्हाला म्हणायचं पठितवती पठितवत्यः. चला म्हणा, पठती. पठितवती पठितवती पठितवत्यः बरं म्हणा, पतती. पतितवती पतितवती पतितवत्यः पतितवन्त्यः पतती. उक्तवती उक्तवत्यः पिबती. उक्तवत्यः पिबवती पिबवती पिबवत्यः पीतवती लिखतवती लिखितवत्यः लिखितवती लिखितवत्यः नीतवती लिखति नीतवती नित्यवत्यः दृष्टवती दृष्टवत्यः नयति नीतवती पश्यति दृष्टवती दृष्टवती दृष्टवत्यः पृच्छति. पृच्छति म्हणजे विचारणे. पृष्ठवती पृष्ठवत्यः जति त्यक्तवती त्यक्तवन्त्यः त्यजति त्यक्तवती त्यक्तवती त्यक्तवन्त्यः खादति. खादितवती खादितवती खादितवत्यः खादितवन्त्यः जानाति. जानवती ज्ञातवती ज्ञातवत्यः करोति. कृतवती कृतवत्यः कृतवती कृतवन्त्यः कृतवती कृतवन्त्यः कृतवत्यः दाति. दत्तवती दत्तवत्यः तिष्ठति. उत्थितवती उत्थितवत्यः भविष्यति. उपविष्टवती उपविष्टवत्यः उपविष्टवती उपविष्टवन्त्यः स्थापयति. स्थापितवती स्थापितवत्यः स्थापितवती स्थापितवन्त्यः गृह्णाति. गृहीतवती गृहीतवत्यः गृहीतवती गृहीतवन्त्यः गृहीतवत्यः. वत्यः वत्यः. रोदिति. रुदितवती रुदितवत्यः रुदितवती शक्नोति. शक्नोति. शक्तवती शक्यवत्यः पति. भवती अभवत् अभवत् अभवन् समजले सगळ्यांना? आपण आज खूप मोठा भाग घेतलाय. खूप सारे क्रियापद ज्याला आपण पुल्लिंग भूतकाल मध्ये काय म्हणतो एक वचनात, पुल्लिंग बहुवचन मध्ये काय म्हणतो भूतकाल मध्ये, त्यानंतर स्त्रीलिंग एकवचन मध्ये, स्त्रीलिंग बहुवचन मध्ये. ठीक आहे, भूतकालवाचक क्रियापदांचा अभ्यास घेतलाय. तुम्ही विचार जर केला तर तुम्हाला इथे हे शब्द तर लिहायचेच आहे, या शब्दासोबत तुम्ही वाक्य सुद्धा तयार करू शकता. उदाहरणार्थ महिला महिला लेखम लिखितवती.
गायक गीतम गीतवान है ना, याप्रमाणे तुम्ही हवे तितके वाक्य लिहू शकता. यात जेवढे क्रियापद आले आहेत तेवढे, एक वचन आणि बहुवचन. तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्हाला जर काही अडलं तर तुम्ही मला विचारा. ठीक आहे. आता 9 वाजत आल्या. माझा 9 वाजता अगदी दुसरा वर्ग असतो. दुसरा म्हणजे त्यामुळे कुठला? आपण दुसरा म्हणजे कुठला? प्रवेशच नाही नाही नाही, दुसरा क्लास असतो दुसरा माझा. कुठला? अच्छा, ठीक आहे. असतो. मस्त. अं, उद्या आत्माबद्दल सांगाल? आत्माबद्दल हा, सांगाल तो उद्या? शब्द मी तुम्हाला सांगितलाय. तो मूळ शब्द बहुतेक पुल्लिंगी आत्मन आहे. तो व्यंजनांत शब्द आहे. पण तरीही एकदा मी परत बघून सांगेल. ठीक आहे. आणि तुम्ही पण बघू शकता. तुमच्याकडे पुस्तक असेल ना, तर बरोबर. आत्मशब्द तुम्ही बघा, तुम्हाला मिळेल. आता सध्या माझ्या मी जिथे बसले तिथे जवळ पुस्तक नाही, तर मी तुम्हाला आजच सांगितलं असतं. ठीक आहे, ठीक आहे. ओके. शांती मंत्र म्हणायचा. हम्म. ओ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. शुभरात्री. पुनर्मिलामः. पुनर्मिलामः. पुनर्मिलामः.